मित्रांनो पाहू शकता कोकणातली ही मुलगी आहे. आपला करिअर तर सेट होत आहे तिकडे, परंतु एक स्टार्टअप म्हणून आपला मराठी उद्योग सुरू करत आहे. KM मध्ये BSc स्टुडंट आहे. आवड नाही म्हणता येणार, पण नेमकं म्हणजे माझ्या डॉगीला आवडायचं, त्याला चॉकलेट्स आवडायचे. प्रोडक्ट खूप म्हणजे फ्रेशली असतात आणि टेस्ट पण चांगली असते. गगन बावडा आहे ना, हां, आपला ओके. भुई बावडा घाट येतो तिथेच खाली. ठीक आहे, वैभववाडी. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आज दादर नगरीमध्ये आणि या ताईंना भेटायला आलो आहे. खूप इच्छा होती कारण यांचे व्हिडिओज आपण इंस्टाग्रामला पाहत आलो आहे आणि खूप असा हा केक जे बनवतो आपण नेहमी बड्डेला वगैरे खातो, पण काही लोकांना आवडतात असे छोटे पेस्ट्री टाईप खाण्यासाठी वगैरे. तर हे ना आपल्याला खूप सुंदर अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. तर चला तर मग जाणून घेऊया, आपल्या ताईंशी भेटून बोलून जाणून घेऊया की त्यांनी हा बिझनेस स्टार्ट कसा केला आणि कसा सुरू आहे आणि कुठे कुठे स्टार्टअप आहे यांचा. तर नमस्कार ताई, आपलं संपूर्ण नाव? माझं नाव कीर्ती संदीप खातू. तर मी KM मध्ये BSc स्टुडंट आहे. ओके आणि साईड बाय साईड माझा हा स्टॉल पण मी म्हणजे हँडल करते आणि घरी जे ऑर्डर्स असतात आपण केकचे कस्टमाइज केक असू देत ते पण आपण करतो. ओके. केकच बनवणं म्हणजे तिकडे कसं गेलं तुम्ही? आवड होती केक बनवायची वगैरे? ॲक्च्युली आवड नाही म्हणता येणार, पण नेमकं म्हणजे माझ्या डॉगीला आवडायचं, त्याला चॉकलेट्स आवडायचे. ओके तर मी त्याच्यासाठी माझा असा विचार होता की त्याच्यासाठी चॉकलेट्स आपण स्टार्ट करू. कारण डॉगचं कसं आपण जसं लहान मुलांना सांभाळतो त्याप्रमाणे त्यांना पण करायला लागतं. चॉकलेट्स त्यांच्यासाठी हानिकारक. मग मला असं होतं की लहान मुलांना पण आपण देऊ शकतो आणि पेट्सना आपण देऊ शकतो, असे चॉकलेट्स आपण रेडी करू जेणेकरून सगळी मुलं खाऊ शकतात, ते त्यांच्यासाठी हानिकारक नसेल. ओके, खूप छान. आत्ता आपण कुठे कुठे दादरला लावलं आहे आपण शॉप? जिमखाना जिथे शिवाजी पार्क जिमखाना जिथे, त्याच्या व्यतिरिक्त कुठे कुठे असतो आपलं शॉप? परेल विलेजला असतो आपला स्टॉल. ओके, परेल विलेजला असतो. तर नमस्कार मंडळी, आपल्यासोबत एक आहेत दादा आणि पूर्ण फॅमिली आहे आणि इकडे केक घेऊन आपण म्हणजे एन्जॉय करताय. तर दादा, आपण पहिल्यांदाच इकडे आलात की याच्या आधीसुद्धा? नाही, मी याच्या अगोदरही आलेलो आहे. अच्छा, एकाच्या मी आता जवळजवळ दुसऱ्यांदा काहीतरी मी आलेलो आहे. ओके ओके प्रोडक्ट खूप म्हणजे फ्रेशली असतात आणि टेस्ट पण चांगली असते. ओके. आणि खास करून माझ्या मुलीला तर म्हणजे केक बाउल इथलाच आवडतो. ओके, खूप छान. आता कुठे राहता तुम्ही? कुठून आलात? मी परेलला राहायला आहे. परेलला राहायला. केक यांचा स्टॉल असतो, पण आज त्यांनी लावला नव्हता. अच्छा, म्हणजे तुम्ही daily येता वाटतं? सॅटर्डे संडे इथं असतो शिवाजी पार्क. ओके ओके. मग मी इकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे येऊन अच्छा, खूप छान. असं सपोर्ट करत राहा आणि खूप सुंदर असा रिव्ह्यू दिला तुम्ही, धन्यवाद दादा. पाहू शकता खूप छान असा प्रतिसाद आहे. खूप लोक येऊन इथे ट्राय करत आहेत. खूप छान रिस्पॉन्स आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. ताई, तुमच्यासोबत जे मागे 2 मुलं आहेत ती भावंड आहेत? हा माझा मित्र आहे आणि हा माझा भाऊ आहे. अच्छा, भाऊ आहे. तुम्ही तिघं मिळून येता आणि इथे सेटअप करता वगैरे? ओके, म्हणजे काय एकट्याला जमणं एवढं पॉसिबल नाही, आणायला कोणतरी पाहिजेच. ओके, हे खूप छान. असं सपोर्ट करून म्हणजे आता पाहू शकता. तुमचं गाव कोणतं? माझा भुई बावडा. भुई बावडा. बावडा. ओके. गगन बावडा आहे ना, हां, आपला ओके. भुई बावडा घाट येतो तिथेच खाली. ठीक आहे, वैभववाडी. ओके ओके. मित्रांनो पाहू शकता कोकणातली ही मुलगी आहे. आपला करिअर तर सेट होत आहे तिकडे, परंतु एक स्टार्टअप म्हणून आपला मराठी उद्योग सुरू करत आहे मुंबईसारख्या ठिकाणी. कारण खूप कमी प्रमाणात आपण पाहू शकता मुलं किंवा मुली असतील ते मुंबईसारख्या ठिकाणी एक स्टॉल जो आहे आणि त्याला सपोर्ट खूप छान भेटतो आहे. तर चला तर पाहूया आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा ब्लॉग चालला आहे आता, कारण जे बघतील ते बघतील पण तुमच्यासाठी इकडे येतीलच. कारण आता आपण शिवाजी पार्कच्या साईडला आहोत आणि आपले जे कोकणातली जी मंडळी आहेत त्यांसाठी एक खास आहे की सांगणं माझ्याकडून की आपल्या इथे नमन होतं राजश्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या इथे. तर तुम्ही तिथून 5 मिनटं वेळ काढून जर इकडे आलात आणि फक्त तुम्ही एक केक खाऊन पाहिलात, एक टेस्ट घेतलीत, तर तुम्ही वारंवार इकडे येऊन ताईंकडून केक घ्याल अशी आशा बाळगतो. खूप छान वाटलं आणि आपण तर जाणून घेऊया थोडंफार केकची डिटेल्स वगैरे काय. ताई, हा कोणता केक आहे आपला म्हटलं? हे ब्राउनीज आहेत ब्राउनीज आहे, आपले. ओके. यामध्ये बिस्कॉफ फ्लेवर असतो, न्यूटेला. आता सध्या तरी न्यूटेला आहे. ओके. यामध्ये पण आपण कस्टमायझेशन घेतो, म्हणजे आता अच्छा, कस्टमाइज होतात. ओके, याचे 2 फ्लेवर आहेत ना आपले? हा म्हणजे
यामध्ये म्हणजे असॉर्टेड फ्लेवर असतात. ऑलरेडी तो चॉकलेट फ्लेवर आतून आहे, वरतून आपण न्यूटेला टाकलेला आहे. तसंच बिस्कॉफ फ्लेवर येतो. पण जर एखाद्याला म्हणजे आता वॉलनटचा पाहिजे, हेझलनट आहे, तसे पण भेटतात. आणि चीज केक, बरेच फ्लेवर असतात आपल्याकडे. म्हणजे जास्त करून फ्रूट फ्लेवर आपण खूप ठेवले. ओके ना, खूप छान, कारण ते हेल्दी पण असतात आणि मी पण हेच पाहूनच आलो तुमचे व्हिडिओज वगैरे, कारण मी पण इकडे मोस्टली येतो असं. हेल्दीयर वजनच ठेवलं, जेणेकरून म्हणजे आता आपल्याकडे माझ्याकडे मी जेव्हा स्टार्ट केलेलं स्टार्टिंगला अशी पण कस्टमर्स होते की ते हेल्थ फ्रीक आहेत, किंवा मी स्वतः कॉलेज स्टुडंट आहे, म्हणजे KM मध्ये मी शिकते. तर आमच्याकडे सगळे हेल्थ फ्रीकच आहेत. म्हणजे त्यांना हेल्थ कॉन्शियस खूप आहेत. त्यांना एकदम गोड नको आहे. खायचं तर क्रेविंग असते, पण त्यांना ते बघायला पण लागतं. जर फॅट वाढलं काय, मग ते पाहूनच ते लोक खातात आणि खूप विचारपूस करतात. आणि मेन त्यांचं कसं असतं, ते लोक जास्त करून बघतात की तिकडे म्हणजे ठेवण्याची पद्धत कशी आहे किंवा मेंटेनन्स कसं आहे, हायजीन जास्त बघतात. त्याप्रमाणेच ते लोक खातात, नाही तर नाही जात. ओके ना, कारण खूप की आपण खातोय म्हटल्यावर तर ते मेन असतं. बरोबर. कारण की आपण खाणार नंतर मग आजारी पडणार, मग त्याला काही अर्थ नाहीये. आणि लहान मुलं खातात, त्यांना एक वेळ मोठ्यांना नाही, पण लहान मुलांना बरोबर. लगेच इफेक्ट. हां, ते प्रेशर वगैरे आपण पाळले पाहिजेत आणि ते खूप त्यामुळे सुंदर. आता आपण केक शॉपमध्ये जातो तर ते लोक एवढं नाही पाहत, म्हणून आपण तो चॉकलेटचा रेंजच असा ठेवला की आपण नॉर्मल डायबेटिक पेशंट पण तो खाऊ शकतो. त्याचं शुगर इतकं नाही वाटतं. आणि जरी समोरून मला आलाय कस्टमायझेशन, तर आपण त्यांच्यासाठी प्रॉपरली जे शुगर फ्री चॉकलेट्स आहेत ते सुद्धा बनवतो. म्हणजे जास्त करून समोशाला कसं हवं, समोशाचं क्वांटिटी क्वालिटी त्याला जशी हवे, जसं टेस्ट पाहिजे, शुगर कमी हवे, शुगर जास्त हवे, त्याप्रमाणे आपण कस्टमाइज करून देतो. ओके. जर आता कोणाला म्हणजे तुम्ही ऑर्डर पण घेता का? हां, ऑर्डर पण आपले चालू असतात. इंस्टाग्राम थ्रू ऑर्डर चालू असतात. आणि नॉर्मली आपल्या स्टॉलवरनं कार्ड घेऊन जातात. लॉयल्टी कार्ड आता सध्या नाही आहे माझ्याकडे अवेलेबल. तो लॉयल्टी कार्ड आहे ना, त्यापाठी ते फोन नंबर, आपला इंस्टाग्राम अकाउंट असतं, मग त्या थ्रू कॉन्टॅक्ट करतात आपल्याला. ओके. मी आपला ID, इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. जर कोणाला आवडला, कोणाला जर हवा असेल, म्हणजे आवडणारच आहे, पण हवा असेल तर रिकमेंड करू शकता तुम्ही. आणि खूप छान आहे हा सेटअप, पूर्ण तुम्ही पाहू शकता. आता फ्लॅश लावला आहे मी, पाहू शकता. आणि ते गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती आहे, देवाची पूजा करून ताई सुरुवात करते आणि खूप छान आहेत. आणि हे 2 भाऊ आणि एक मित्र आहे. असा हा सेटअप खूप सुंदर चालू आहे. आणि कोकणातली मुली जी आहे, जी आज खूप सुंदररित्या एक व्यवसाय म्हणजे शिक्षण, BSc काय म्हणालात? BSc ॲनास्टेशन्स. ओके. हा एक भयंकर म्हणजे मोठा आहे. आता मी पण BSc IT मधूनच निघालो आहे, पण खूप छान करत आहे असं वाटतं आहे आणि खूप सुंदर आहे. तर सर्वांनी हा स्टॉलला व्हिजिट नक्की करा आणि रिस्पॉन्स खूप छान येतो आहे. आता मी म्हणजे एक दादा आले, ते परेलवरून आले. ताईंचा स्टॉल परेलला असतो, पण तिकडे मिस होणार, कारण सॅटर्डे संडेला ते इकडे असतात शिवाजी पार्कला. तर खास करून ते सुद्धा आले. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कोकणातल्या आपल्या लाडक्या मुलींना खूप खूप सपोर्ट करत राहा. धन्यवाद.